श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं. अशा वेळी काय करावा आणि काय नाही हे देखील सुचत नाही. तर ही सर्व संकटे दूर होण्यासाठी, तसेच आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी. मग अभ्यासात म्हणा किंवा नोकरीत म्हणा, पण त्याची प्रगती ही कुठेही थांबू नये. तर मुलांची प्रगती होण्यासाठी, घरामधील आर्थिक टंचाई दूर होण्यासाठी, घरामध्ये पैसा येण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचेच आहे. कारण की या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी जर आपण गणपती बाप्पाची मनोभावे सेवा केली, मनोभावे उपाय केले तर बाप्पा आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासू देत नाही. आपण जर कष्ट करत असतो आणि कष्टाला जर नशिबाची साथ असेल तर सर्व काही व्यवस्थित होतं. आपल्या घरामध्ये देखील धनधान्याची कमतरता ही कधीही राहत नाही. भरपूर वेळा आपण मेहनत तर करत असतो, पण मेहनतीचे फळ काही आपल्याला मिळत नाही. मग आपले देखील मन नाराज होत असते. घरामध्ये सतत आजारपण चालू असतं किंवा भांडण तंटे, वादविवाद होत राहतात. तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आणि घरामध्ये पैसा येण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे. तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. आता बुधवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे या चतुर्थी तिथीला अत्यंत महत्त्व आहे. यामुळे या दिवशी आपण गणपती बाप्पाची मनोभावे पूजा, सेवा ही करायचीच आहे. या दिवशी आपण आपल्या घरामध्ये देखील स्वच्छता ठेवायची आहे व घराच्या बाहेरचा जो काही परिसर आहे तिथे देखील स्वच्छ करायचे आहे. घराच्या बाहेर रांगोळी काढावी. तसेच आपण जो काही बाहेरचा परिसर आहे तिथे आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं पाणी बाहेर स्प्रे करायचं आहे. यामुळे जर कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती आपल्या घराच्या बाहेरच थांबेल, ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. तसेच आपण या दिवशी फरची पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. तसेच थोडंसं खडे मीठ टाकायचे आहे. तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर पिवळी मोहरी देखील त्या पाण्यामध्ये जरूर टाकावी. गोमूत्र टाकावे आणि या पाण्याने आपण फरची पुसायची आहे. आपण जर अमावस्या, पौर्णिमा किंवा एखादी विशेष तिथी असेल तेव्हा अशा पाण्याने फरची पुसली तर आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो. पिवळ्या मोहरीचा वापर भरपूर ठिकाणी केला जातो. जिथे पण नकारात्मक ऊर्जा असेल तर ती ऊर्जा दूर करण्यासाठी पिवळ्या मोहरीचा वापर हा केला जातो. तर या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे. आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे, पण हा उपाय आपल्याला गणपती मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे. मग तुमच्या इथे जिथे पण जवळ गणपती बाप्पाचं मंदिर असेल आपल्याला तिथे जायचं आहे. किंवा अगदी गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा भगवान शिवशंकरांचं मंदिर असेल, तुम्ही तिथे देखील जाऊ शकता. फक्त गणपती बाप्पाची आपण तिथे जाऊनच पूजा करायची आहे. कारण मंदिरामध्ये सकारात्मकता ही जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे आपण तिथेच हा उपाय करायचा आहे. तर आपल्याला दुर्वा घ्यायचा आहे. दुर्वाची 21 दुर्वाची जोडी आपल्याला गणपती बाप्पाला या दिवशी अर्पण करायची आहे. गणपती बाप्पाला दुर्वा अत्यंत प्रिय आहे हे तुम्हा सर्वांनाच माहीत असेल. बाप्पाला दुर्वांकुर देखील म्हटलं जातं. आता गणपती बाप्पाकडे आपण जाताना आपण गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील घेऊन जावा किंवा तुम्ही मोदक देखील नेऊ शकता. गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे, मग जास्वंदीचं फूल हे बाप्पाला अर्पण करायचं आहे. जास्वंदीचं फूल नसेल तर तुम्ही गुलाबाचं फूल देखील घेऊन जाऊ शकता. आता या सर्व वस्तू घेऊन गेल्यानंतर आपण गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घ्यायचं आहे. गणपती बाप्पाला आपण 21 दुर्वाची जोडी ही अर्पण करायची आहे. पण अर्पण करण्याच्या अगोदर हे दुर्वा आपण आपल्या हातामध्ये पकडायचे आहे. आपली जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती बाप्पाला सांगायची आहे. मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येत नसेल किंवा मुलांचं सतत आजारपण चालू असेल, मुलांची प्रगती होत नसेल, मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, घरामध्ये वादविवाद असतील, जे काही आहे ते अगदी तुम्ही मनापासून आणि तळमळीने गणपती बाप्पाला सांगायचं आहे आणि ती दुर्वाची जोडी बाप्पाला अर्पण करायची आहे. आता आपण ज्या काही वस्तू आणलेल्या असतील, मग जास्वंदीचं फूल असेल किंवा मोदक असतील तर ते देखील तुम्ही बाप्पाला जरूर अर्पण करावे. बाप्पाला या दिवशी सिंदूर देखील आपण अर्पण करायचं आहे.
आता हे सर्व झाल्यानंतर आपण तिथे बाप्पाच्या मंदिरामध्ये बसायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण हा जप करायचा आहे। आपण मंदिरामध्ये केलेली सेवा कोणतीही वाया जात नाही, त्यामुळे आपण मंदिरामध्येच जप करण्याचा प्रयत्न करा। पण जर तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील ऐकू शकता, किंवा जर मंदिरामध्ये म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही अगदी तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा तुम्ही अगदी घरी येऊन देखील ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप 108 वेळा करू शकता। आता थोड्या वेळानंतर म्हणजे 15-20 मिनिटानंतर आपण परत जिथे दुर्वा अर्पण केला होता तिथून दुर्वा आपण गणपती बाप्पासमोरून उचलायचा आहे। आता आपण जी दुर्वाची जोडी अर्पण केली होती ती दुर्वाची जोडी जर आपल्याला मिळाली नाही तर तुम्ही दुसरी कोणतीही दुर्वाची जोडी आणली तरी पण चालेल, कारण की या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते, त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी शक्य होत नाही। आता आपण मंदिरामधून दुर्वाची जोडी घरी आणल्यानंतर आपण मध्ये कुठेही थांबायचं नाही किंवा आपण हातपाय तोंड मध्ये धुवायचे नाही, आपण डायरेक्ट घरी यायचं। तसेच कुणासोबत आपण येताना बोलायचं देखील नाही का मी हा उपाय करते, त्याबद्दल देखील तुम्ही सांगू नये, कारण की भरपूर वेळा आपण जर असे सांगितले की मी हा उपाय केला किंवा मी हे केलं तर ती गोष्ट प्रभावी ठरत नाही, कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही। मग त्या व्यक्तीमध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये संचार करत असते आणि आपण जो काही उपाय करतो तो सफल ठरत नाही। त्यामुळे आपण या उपायाबद्दल कुणालाही न सांगता मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करायचा आहे। घरी आणल्यानंतर आपण ती दुर्वाची जोडी आपला जो काही मुख्य दरवाजा आहे तो उघडायचा आहे। दरवाजामध्ये थोडा वेळ ती दुर्वाची जोडी ठेवायची आहे। अगदी 5 मिनिटासाठी किंवा 10 मिनिटासाठी तुम्ही ही दुर्वाची जोडी ठेवायची आहे। आपण जसे झाडू मारत असतो तशा प्रकारे दुर्वाची जोडी आपण खाली 2 वेळा पसरवायची आहे आणि त्यानंतर ही दुर्वाची जोडी उचलायची आहे आणि आपण जिथे पण पैसा ठेवतो, मग तिजोरी असेल किंवा दुसरे कोणत्याही ठिकाणी जर तुम्ही पैसे ठेवत असाल तर त्या ठिकाणी आपल्याला ही दुर्वाची जोडी ठेवायची आहे। यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही। माता लक्ष्मी ही सदैव आपल्या घरामध्ये स्थिर राहते। मग हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमची मुलं देखील हा उपाय करू शकता। फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा नाही आणि आपल्याला हा उपाय फक्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशीच करायचा आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।